मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण 34 साईजमध्ये ब्लाऊजवरून मापे घेऊन कटोरी ब्लाऊज परफेक्ट कसा कटिंग करायचा आहे एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे. आणि ह्याच पद्धतीने सुद्धा तुम्ही 35 साईजचं सुद्धा पेपर कटिंग करू शकता. एकदम अशी सोपी पद्धत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता इथे आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे आणि जर तुम्ही अंगावरती मापे घेतली असतील तर 34 किंवा 35 साईजमध्ये मग तुम्ही त्यामध्ये उंची अधिक 1 इंच घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. आता हे आपलं शोल्डर आहे, इथून हे पहा असं मोजून घ्यायचं. ब्लाऊज हा तयार आहे, लक्षात ठेवा. शोल्डरला असा टेप ठेवून घ्यायचा, समजून सांगते, आणि बघायचं जिथे आपला ब्लाऊज तयार आहे तिथं. माझी इथे उंची 13 इंच तयार आहे, लक्षात ठेवा. आता 13 मध्ये काय करायचं, 1 इंच जास्त घ्यायचं आहे. हे 1 इंच कुठं लागणार जास्तीचं, इथं वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं आणि इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच लागणार आहे, ते लक्षात ठेवा. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवत जा, उंची अधिक 1 इंच घ्यायचं असतं. आणि नवीन असतील त्यांनी वहीमध्ये लगेच लिहून ठेवायला विसरू नका. आता इथे आपल्याला सर्वात आधी उंची अधिक 1 इंच घ्यायचं आहे, ते विसरत जाऊ नका कधीच. हे पहा इथं मी मार्किंग करून घेते, इथे सुद्धा एक मी मार्किंग करून घेते. उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवत जा ही पद्धत नेहमी. हे पहा अशी लाईन ओढून घेते, एकदम सोपं आहे. आता इथे आपल्याला सर्वात आधी शोल्डर आणि गळारुंदीचं माप टाकायचं आहे. आणि जर तुम्ही अंगावरती माप घेतलं असेल तर काय करायचं, हे पहा समजून सांगते. अंगावरती जर माप घेतलं असेल तर मग तुम्ही इथे आपली बाही जॉईंट असते बघा एका बाजूला, आणि दुसऱ्या सुद्धा बाजूला आपली बाही जॉईंट असते, लक्षात ठेवा. मग इथून तुम्ही अंगावरती माप घेताना काय करायचंय, ह्या बाही जॉईंट पासून ते ह्या बाही जॉईंट पर्यंत असं अंगावरती आपण माप घेतो टेप ठेवून, लक्षात घ्या. हे पहा अशा पद्धतीने घेत असतो. मग ते पूर्ण अंतर मोजून घ्यायचं आपलं किती आहे आणि त्याचं निम्म करावं लागतं. ते तुमचं इथे परफेक्ट शोल्डर येतं, लक्षात ठेवा. 13 इंच, 13.5 इंच, कोणाचं 14 इंच भरतं, मग त्याचं निम्म करायचं असं. समजा 13 इंच भरलं, हे पा समजून सांगते. 13 इंच जर भरलं मग त्याचं काय करायचं, निम्म करायचं. हे पा लक्षात घ्या. हे पा अशा पद्धतीने निम्म करायचं. मग तेवढं इथं माप टाकायचं, इथं मार्किंग करून घ्यायचं. हे पा इथं मार्किंग करून घ्यायचं. फक्त समजून सांगते, लक्षात घ्या. तुमचं जेवढं भरेल तेवढं 12.5, कोणाचं 13 भरतं, कोणाचं 13.25 भरतं, कोणाचं 13.5 भरतं, कोणाचं साईज अनुसार असतं, प्रत्येक साईज अनुसार. मग इथं तुम्ही मार्किंग करून घ्यायचं, आलं लक्षात. त्याचं फक्त निम्म करायला विसरू नका. आणि इकडच्या बाजूला लगेच तुमची गळारुंदी 2.5 इंच टाकायची. आणि ह्यातला अर्धा तुमचं जातं शिलाईमध्ये ह्या बाजूला, इथला अर्धा तुमचं ह्या बाजूला शिलाईमध्ये जातं. मधलं जेवढं तुमचं अंतर राहील ना तेवढं परफेक्ट तुमचं तयार होईल, ते लक्षात ठेवा. ब्लाऊजवरती शोल्डर मोजण्याची एकदम अशी सोपी पद्धत तुम्हाला इथे मी समजून सांगते. हे पहा, गळारुंदी 34-35 मध्ये गळारुंदी आपल्याला इथे 2.5 इंच ठेवायची आहे. इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा 2.5 इंच मार्किंग करून झालं. आता हे शोल्डर तुम्ही मोजून घ्या, आपलं तयार किती आहे समजून सांगते. इथून आपली इथे पायपिंग आहे, लक्षात ठेवा. इथं आपली बाही जोडलेली आहे, असं एक मार्किंग करून घ्यायचं. सोपं सांगते आज मी तुम्हाला इथे. हे पहा असं मार्किंग करून झालं. आता इथे काय करायचं, हे पहा असा टेप पकडायचा, लक्षात घ्या, आणि इथपर्यंत असं मोजून घ्यायचं. माझं इथे तयार किती भरते, 2.25 इंच भरते. कोणाचं 2.5 इंच भरतं, कोणाचं 2.25 इंच भरतं, कोणाकोणाला मोठं सुद्धा थोडंसं शोल्डर लागतं, लक्षात ठेवा. कोणाचं इथे 3 सुद्धा भरू शकतो, लक्षात आलं. आता मग काय करायचं, ते अंतर मोजून घ्यायचं. माझं इथे भरते 2.25, तुमचं 2.5 भरत असेल तर तेवढंच घ्या, 2.25 भरत असले सुद्धा तेवढंच घ्यायचं आहे, हे लक्षात आलं. किंवा काय करा, हे पहा जवळून दाखवते, समजायला सोपं पडेल आणखी. 2.5 इंच आपण इथं गळारुंदी टाकली, हे शोल्डर असं पकडायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथं आपण मार्किंग केलेलंच आहे, आपलं तयारचं मार्किंग झालं. मग मापाचं ब्लाऊज असा ठेवून घ्या. गळारुंदी आपण 2.5 इंच टाकली, त्याच्या पुढे ठेवायचं. हे पहा असं ठेवा. हे बरोबर मार्किंग आहे ना आपलं, ह्या लाईनीवरती आलं पाहिजे गळारुंदीच्या. हे पहा असं ठेवून घ्या लगेच, पटकन समजायला सोपं पडेल. एकदम अशी सोपी पद्धत आहे. इथं लगेच असं मार्किंग करून घ्या. इथं पायपिंग आहे, लक्षात घ्या. इथं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. ही सोपी पद्धत झाली. आता शिलाईसाठी किती लागणार, 1 इंच लागणार आपल्याला. इथे शिलाईसाठी सुद्धा लागणार. पायपिंगच्या बाजूला बाही जोडण्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं इकडच्या बाजूला. हे पहा आज सोपं करून समजून सांगितलं, बघू शकता. इथं मी 1 इंच वाढून घेते, आलं लक्षात. गळारुंदी 2.5 इंच झाली. हे आपलं तयार शोल्डर झालं, आलं लक्षात. 1 इंच आपल्याला शिलाईसाठी लागणार. ते कुठं लागणार, यातलं अर्धा इंच पायपिंगसाठी आणि अर्धा इंच बाही जोडण्यामध्ये. सोपं सांगितलं, ही पद्धत लक्षात ठेवायची आहे. आता मुंडा कसा मोजायचा, इकडून ह्या बाजूला आपला मुंडा असतो, लक्षात ठेवा. ब्लाऊज असा ठेवून घ्यायचा.
ज्या पद्धतीने आपण मुंड्याचा आकार देतो का तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. त्यासाठी असा ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे पहा. अशा पद्धतीने बघू शकता असा आकार झाला पाहिजे. इथे शोल्डर आपलं बरोबर इथं आलं पाहिजे. हे पहा असं पकडा. इथे गुढी पडू द्यायची नाही. लक्षात ठेवत जा ही पद्धत. हे पहा मार्किंग करते. इथे माझी फिटिंग आहे बघू शकता. हे पहा असं व्यवस्थित पकडून घ्या. ब्लाऊज फिटिंग आहे आणि बाही सुद्धा जोडत आलेले आहे ह्या बाजूला. हे पहा सर्वात आधी इथे एक सरळ लाईनीमध्ये मार्किंग करून घ्या. हे पहा असं ठेवा. सरळ लाईनीमध्ये असं मार्किंग करून ठेवायचं. किंवा इथे काय करा तुम्ही असा पट्टीचा वापर सुद्धा करू शकता. आता इथे आपल्याला मापाच्या ब्लाऊजचा मुंडा मोजून घ्यायचा आहे. हे आपलं शोल्डर. इथे आपण पट्टी सुद्धा ठेवून घेतली. असा टेप पकडा शोल्डरला. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. परफेक्ट व्यवस्थित पकडा. लक्षात ठेवा. आणि एका लाईनीमध्ये बघायचं. आपण जिथे मार्किंग केलं किंवा अशी पट्टी ठेवून घेतली इथे फक्त व्यवस्थित ठेवताना ठेवायचं आहे. आणि 34 आणि 35 साईजमध्ये तुम्ही इथे 5.5 मुंडा परफेक्ट ठेवायचा आहे. ते लक्षात ठेवा. वहीमध्ये लिहून ठेवा. ज्यांची 34 आणि 35 साईज आहे त्यांनी परफेक्ट मुंडा आहे, परफेक्ट ब्लाऊज बसतात. 5.5 लगेच मार्किंग करून घ्या आणि लिहून ठेवा. 5.5 इंच किंवा असं मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. आपलं जेवढं भरलेलं आहे ना तेवढंच तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथे मी मार्किंग करून घेते. जेवढं भरलं तेवढंच लगेच मार्किंग करून ठेवायचं. हे पहा अशा पद्धतीने इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेते. आता इथे अशी एक लाईन ओढून घ्या जिथे आपण मार्किंग केलं तिथे. हे पहा अशा पद्धतीने. आता इकडे सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे छातीचं मार्किंग करण्यासाठी. आता छाती मोजून घ्यायची आहे मापाच्या ब्लाऊजची. आणि जर तुम्ही अंगावरती मोजून घेतला असेल 34 किंवा 35 साईजमध्ये तर इथे तुम्हाला छातीचा चौथा भाग टाकायचा आणि त्यामध्ये प्लस 2 इंच. लक्षात ठेवत जा ही पद्धत. छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच आपल्याला घ्यावंच लागतं. शिलाई मार्जिन इकडच्या बाजूला लागतंच आपल्याला. ते लक्षात ठेवत जा. हे पहा असं ठेवून घेते ब्लाऊज. शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्यायचं. ब्लाऊज असेल तर काय करा शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं इकडच्या बाजूला मार्किंग थोडंच असतं म्हणजे शिलाई मार्जिन. लक्षात ठेवा. मग आपण इथं काय करायचं चौथा भाग इथपर्यंत मोजून घ्यायचा. पहिली शिलाईची टिप लक्षात ठेवा आणि 2 इंच ह्या बाजूला वाढवून घ्यायचं. कारण की आपल्याला धागे निघतात. बॉक्स फिटिंग सुद्धा करावी लागते. त्यासाठी चौथा भाग अधिक 2 इंच लक्षात ठेवायचं. आता छाती मोजून घ्यायची. इथून इथपर्यंत मार्किंग केलं तिथपर्यंत. हे पहा पायपिंगच्या इथे आणि हुक सुद्धा लावलेला आहे. लक्षात ठेवा. असं पकडा इथे. हे पहा अशा पद्धतीने आणि इथपर्यंत मोजून घ्या. माझे इथे भरते 8.5 इंच म्हणजे 34चा चौथा भाग 8.5 इंच. लक्षात ठेवा. असं मोजून घेऊ शकता किंवा जर 35 साईज असेल तर असंच मोजून घ्यायचं आहे. पहिली शिलाईची टिप मार्किंग करायचं मापाचं ब्लाऊज असेल तर आणि अंगावरती मोजलं असेल तर मग तुम्ही त्याचा चौथा भाग करायला विसरू नका आणि 2 इंच शिलाई मार्जिन ते लक्षात ठेवत जा. आता इथे मी 34चा चौथा भाग 8.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा ह्या बाजूने इथून इकडच्या बाजूला आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आणि जर तुमची 35 साईज असेल तर अंगावरती घेतलेलं माप असू द्यात किंवा ब्लाऊजवरती सुद्धा घेतलेलं माप असू द्यात. मग इथे 35चा चौथा भाग तुम्हाला इथे 8.25 इंचावरती मार्किंग करून घ्या. हे पहा असा टेप पकडा इथे. हे पहा इथून मग 8.25 इंचावरती इथं मार्किंग करा आणि 2 इंच शिलाई मार्जिन. बघा थोडासाच फक्त फरक आहे. थोडासाच फक्त फरक आहे ते लक्षात ठेवायचं आहे. चौथा भाग टाकायचा 35 माप असेल तर आणि 2 इंच लगेच शिलाई मार्जिन हे लक्षात ठेवत जा. ह्याच्यावरती आपण 34 साईजसाठी सुद्धा तुम्हाला समजून सांगितलं आणि 35 साईजमध्ये सुद्धा समजून सांगितलं. 34 साईजमधलं थोडंसं माप असं मोठं करते. हे पहा इथे सुद्धा एक लाईन अशी मोठी करते. हे तुम्ही इथे 34 साईजमध्ये आणि 35 साईजमध्ये. आता इथे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. पहा असं ठेवा. मध्य करून घ्या. इथं मी मध्य करून घेतला. आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथे आपण पाठीची बाजू कट करणार आहोत आधी सर्वात आधी ते लक्षात ठेवा. आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.25 इंचावरती द्यायचा आहे. लक्षात ठेवा. 1.25 इंच म्हणजे किती 1 आणि 2 लाईनी. लक्षात ठेवा. इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. तुम्हाला कुठला ह्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही ते लक्षात ठेवा. आता इकडच्या बाजूने घेते. हे पहा इथून आकार द्यायला सुरुवात करायची. हे पहा इथून लक्षात ठेवा किंवा ह्या बाजूने द्या. हे पहा तुम्हाला जी पद्धत सोपी पडेल ना त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही आकार इथे देऊ शकता. हे पहा इकडच्या बाजूला घ्यायचं. लक्षात ठेवा. आणि बऱ्याच वेळा काय होतं तुम्हाला गोळ वगैरे काय चुन्या वगैरे काय प्रॉब्लेम असेल ना हे पहा इथून घ्यायचं. बऱ्याच ताईंना प्रॉब्लेम येतो मग थोडंसं असं खाली घ्यायचं. इथे येतो बघा प्रॉब्लेम. मग त्यांनी थोडंसं अर्धा इंचाने खाली घेतलं तरी सुद्धा चालेल ते लक्षात ठेवा. ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही कटिंग करू शकता. ती पद्धत वापरा. हे पहा थोडंसं असं खाली घ्यायचं. अर्धा इंच खाली घ्यायचं आहे. हे पहा इथं लक्षात ठेवत जा ही पद्धत. आता इथे आपण काय करूया आहे अशीच लाईन आपल्याला खाली ओढून घ्यायची आहे. हे पहा 2 इंच घेतलं ना ती लाईन अशी खाली ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने.
इथे कमरघेर नाही मोजला तरी सुद्धा चालतं, परफेक्ट होऊन जातं. आणि जर तुम्हाला कमरघेर मोजायचा असेल तर काय करायचं, जर अंगावर मोजलेला असेल 34 किंवा 35 साईजमध्ये, मग त्याचा तुम्ही ते चौथा भाग टाकायचा. पाठीच्या बाजूला आपण टक्स देतो, 1 इंच वाढून घ्यायचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन. अशीच लाईन खाली ओढून घेतली तरी सुद्धा चालेल, नाही मोजलं तरी. जर तुम्हाला मोजायचं असेल तर ही पद्धत नक्की वापरा. हे पा कडेपासून पकडा इथे, हे पा इथून, हे पण समजून सांगते. हे पा अशा पद्धतीने पकडा ब्लाऊज. हे पा सावकाशमध्ये फक्त खेचू नका. हे पा आलं इथपर्यंत, इथं पकडते. इकडच्या बाजूला घ्यायचं आहे हे टोक, जिथपर्यंत आपलं आलं ना पूर्ण कमरघेर मोजून लक्षात ठेवत जा ही पद्धत. मग त्याच्यावरती असं टेपचं टोक, हे टोक त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. हे पा समजून सांगते. हे पा असं ठेवून घ्यायचं, जिथं आपलं भरलेलं आहे कमरघेर मोजून असं टेपचं टोक ठेवून घ्यायचं, त्याचं निम्म करायचं. हे पा चौथा भाग इथे परफेक्ट तुमचा निघेल. ह्याचं निम्म झालं. हे पा इथं आलं निम्म. आता असं इथे सुद्धा पकडा, जिथं निम्म आलं तिथं असं पकडून धरायचं. परत हे टेपचं टोक त्याचं परत निम्म करायचं. लक्षात ठेवा, टेपचं टोक परत त्याच्यावरती ठेवा. हे अशा पद्धतीने इथं, हे पा जिथं त्याचं निम्म भरलं तिथं ठेवलं. आता झाला परफेक्ट ह्याचा चौथा भाग. हे पा इथं आलं लक्षात. मग तोच चौथा भाग इथं आपण मार्किंग करून घेऊया. हे सुद्धा तुम्हाला इथे मी समजून सांगते, लक्षात ठेवत जा ही पद्धत. हे पा इथे मी चौथा भाग मार्किंग करून घेते. हे पा 1 इंच पाठीचा आपण टक्स देतो. लक्षात ठेवा आता ही पद्धत. 1 इंच आपण पाठीचा टक्स देतो आणि 2 इंच शिलाई मार्जिन. सोपं आहे. आणि जर तुम्ही अंगावरती माप घेतलेलं असेल तर काय करायचं, चौथा भाग मोजून टाकायचं. इथं येईल 1 इंच पाठीचा आपण टक्स देतो त्यासाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. सोपं आहे, नक्की जमेल तुम्हाला. आता पाठीचा गळा कसा मोजायचा आहे पा, असं ठेवा इथे. माझं इथं भरतंय 4.5 इंच. आता ह्या 4.5 इंचामध्ये मी इथे 1 इंच वाढून 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते. तुमचं बघा किती भरतं, कोणाचं 3 इंच भरतं, कोणाचं 3.5 इंच भरतं. लक्षात आलं. मग त्यांनी 1 इंच वाढून घ्यायचं. 1 इंच कशासाठी वाढवायचं, इथे अर्धा इंच लागतं, इथे अर्धा इंच लागतं. त्यासाठी तयार गळा अधिक 1 इंच वाढवून घ्यायला विसरू नका. हे पा इथे मी मार्किंग लगेच करून घ्यायचं आहे. नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे पा आपला गळा किती तयार आहे इथं मार्किंग करून घ्यायचं, त्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यायचं. शिलाईसाठी लागतंच कंपल्सरी, ते लक्षात ठेवत जा. ह्या बाजूला गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. 2.5 इंच लक्षात ठेवा. इथं मार्किंग करून घेते. आणि जर तुम्हाला थोडासा गळा आणखीन थोडासा बाहेरून म्हणजे थोडासा पसरट आवडतो कोणाला तरी, मग त्यांनी काय करायचं आहे, इथे 2.25 इंच सुद्धा टाकू शकता. इथे 2.5 इंच ठेवा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त इथे 2.25 इंच सुद्धा मार्किंग करून घेऊ शकता. थोडासा पसरट होऊन जाईल तुमचा, त्या पद्धतीने घेऊ शकता. आता इथे सुद्धा मी वरच्या बाजूला 2.5 इंच घेते, मार्किंग करून घेते. आणि असं ना पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं, म्हणजे काय होईल, तुम्हाला परतच्या वेळेस ब्लाऊज कटिंग करताना पटकन मार्किंग करून आखून कटिंग करता येईल त्यासाठी. आता इथे मी तुम्हाला 2.25 इंचाचं सुद्धा समजून सांगते. हे पा मग तुम्ही 2.25 इंच थोडंसं आपलं पुढे येईल इथं. हे पा अशा पद्धतीने अशी लाईन ओढून घ्यायची, थोडीशी अशी क्रॉसमध्ये येईल. हे पा पट्टीचा वापर करा शक्यतो. हे पा दोन्ही सुद्धा समजून सांगते, आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. फक्त इथे 2.5 इंच ठेवायचं आहे गळा रुंदी, लक्षात ठेवा. आता इथून सर्वात आधी आतल्या बाजूच्या गळ्याचं सांगते. 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच लक्षात ठेवा, 1 इंच. मग इथून आपण 1 इंच घेतलं का, इथून सुद्धा हा कोपरा आहे, कोपऱ्यापासून सुद्धा 1 इंच घ्यायचं. हे पा इथे येईल मग तुमचं. आता इथून हात सर्वात आधी हा आतला आकार देऊया. हे पा असा द्यायचा. हे पा इथून अशा पद्धतीने. मग इथून आता हा आकार देऊन घेऊया आपण. हे पा इथून द्यायचं. मग हे पा थोडासा तुमचा पसरट गळा होईल इथे. एक तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता आणि एक ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता, आवडीनुसार ठेवू शकता. आता पाठीचा टक्स कसं मार्किंग करायचं, हे पा इथं आपण शोल्डरचा मध्य सुद्धा करू शकतो. हे पा असं मध्याचं मार्किंग करायचं, हे पकडायचं, हे दोन्ही सुद्धा. हे पा इथून इथपर्यंत मध्याचं मार्किंग इथं आपण करू शकतो, म्हणजे मध्य काढायचा. हे पा एका लाईनी मग बघायचं, थोडंसं मार्किंग करून ठेवायचं. हे पा अशा पद्धतीने ही सुद्धा पद्धत तुम्ही वापरू शकता. आता गळा तुमचा थोडासा खाली येईल अर्धा इंचाने, लक्षात आलं, अर्धा इंचाने थोडासा खाली येणार आपला, म्हणजे तयार होऊन. लक्षात ठेवा. मग तुम्ही उंचीला बघायचं आपलं किती आहे, 4.5 इंच उंचीला ठेवू शकता. हे पा इथं मग मी 4.5 इंचावरती मार्किंग करून घेते उंचीला, लक्षात ठेवा. मग असं मार्किंग करून ठेवायचं. हे पा इथे असा टेप पकडायचा. आपण इथे 1 इंच वाढून घेतलं होतं, लक्षात आलं, पाठीच्या टक्ससाठी,
ते लक्षात ठेवत जा. आता मग त्यासाठी इथं काय करायचं, इथं अर्धा इंच घ्यायचं आणि इथं अर्धा इंच घ्यायचं, हे लक्षात ठेवत जा नेहमी. आणि इथं असं मार्किंग करून ठेवायचं. असं ना पेपर कटिंग करून ठेवा. हे पहा, हे झालं आता बरोबर. गळा फक्त बघा कोणाचा डीप मध्ये असेल थोडासा, मग त्यांनी 3 इंच 3.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल उंचीला, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे मी व्यवस्थित कट करून घेते. इथे आपली पाठीची बाजू कट करून झाली. आता इथे आपल्याला ब्लाऊजची समोरची बाजू कट करून घ्यायची आहे. ब्लाऊजची समोरची बाजू कट करताना जेवढी आपल्या ब्लाऊजची तयार उंची आहे ना, तेवढी तुम्हाला इथे तयार उंची घ्यायची आहे. आता माझी इथे तयार उंची 13 आहे, लक्षात ठेवा. तेवढीच घ्यायची आहे तुम्हाला इथे. तयार तुमची जेवढी असेल तेवढी, ते लक्षात ठेवा. आता इथे मी 13 वरती मार्किंग करून घेते. सर्वात आधी उंचीचं मार्किंग करून घेते. जेवढी माझी तयार आहे तेवढी, लक्षात ठेवा ही पद्धत. कारण की इथे आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहोत त्यासाठी. हे पहा, आणि क्रॉसपट्टी व्यवस्थित काढायची आहे ज्या पद्धतीने मी सांगेल त्या पद्धतीने, कारण की इथे तुमची फिटिंग ना कमी जास्त सुद्धा होऊ शकते. क्रॉसपट्टी खूप महत्वाची असते, लक्षात ठेवा. इथं मार्किंग करून घेतलं उंचीचं. सर्वात आधी मार्किंग करून घ्या उंचीचं. लाईन ओढून घ्यायची अशी व्यवस्थित. इथे आपलं उंचीचं मार्किंग करून झालेलं आहे. आता 1.5 इंच मार्किंग करून घ्या आणि वहीमध्ये लिहून ठेवा. हे आपल्याला प्रत्येक साईजमध्येच करावं लागतं. 1.5 इंच ह्या बाजूला गळा रुंदीच्या आधी 1.5 इंच मार्किंग करून घ्यावं लागतं प्रत्येक साईजमध्ये, लक्षात ठेवा. ते कशासाठी लागतं, थोडासा आपला कटोरीचा आकार ह्या बाजूला येतो त्यासाठी लागतं. हे पहा, 1.5 इंच मार्किंग करून घेतलं. अशी लाईन ओढून घ्या, त्याच्यावरती बरोबर येथे आपलं मार्किंग झालं बरोबर 1.5 इंच, लक्षात ठेवा. पाठीची बाजू घ्या. हे पहा, आहे अशी ठेवा, थोडीशी पुढच्या बाजूला. हे पहा, 1.5 इंचाच्या पुढे थोडीशी असं ठेवा. सोपं सांगते. इथं आपण 1.5 इंच ठेवलं. हे पूर्ण अंतर इकडचं आलं लक्षात. आता पाठीची बाजू ह्याच्या थोडीशी पुढे ठेवायची. हे अशा पद्धतीने ठेवा, म्हणजे शोल्डरचं मार्किंग करायला सोपं पडेल तुम्हाला त्यासाठी. हे बरोबर ठेवा. आता इथे बघा, हे पहा, शोल्डरचं माप टाकून घ्या. आलं लक्षात. ही पद्धत वापरू शकता. आता इथे हे पहा, इथं आपली गळारुंदी लगेच मार्किंग करून घ्या. हे पहा, बाजूला ठेवून घेते. हे पहा, अशा पद्धतीने करू शकता. इथं आपली गळारुंदी, हे आपलं शोल्डरचं माप. यातला अर्धा इंच जाईल, यातला अर्धा इंच जाईल पायपिंगसाठी आणि बाही जोडण्यासाठी. आता मुंड्याचा आकार मोजून घ्या. पाठीच्या बाजूला आपण किती इंचचं मार्किंग केलं तेवढंच पुढच्या बाजूला सुद्धा घ्यायचं आहे. 5.5 केलं होतं ना, तेवढंच घ्यायचं आहे. मोजून सुद्धा दाखवलं, तेवढंच घ्यायचं आहे. जेवढं भरलं तेवढंच. हे पहा, असं मार्किंग करून घ्या. इथे लक्षात ठेवत जा. एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. इथपर्यंत आलं ना, इकडच्या बाजूला सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा, एकदम असं सोपं आहे. आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंच सोडून द्यायचं, लक्षात ठेवा. हे पहा, इथे बघा, सर्वात आधी 34 बघूया आपण. 34चा चौथा भाग आपण किती टाकला होता, 8.5 इंच, लक्षात आलं. आता इथे आपल्याला 8.5 इंच मार्किंग करून घ्यावं. सर्वात आधी ते मार्किंग. हे पहा, इथून इकडच्या बाजूला 8.5 इंच, 1.5 इंच सोडून द्यायचं, लक्षात ठेवा. 8.5 इंच इथं मार्किंग करून घेते आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा. आता जर तुम्हाला 35 मध्ये टाकायचं असेल माप, मग तुम्ही इथे हे पहा, असं टेप पकडायचा. 8.25 येतं, मग थोडंसं पुढे येईल तुमचं, इथे येईल. हे पहा, 8.25 इथं आलं आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवायचं थोडंसं पुढच्या बाजूला. सोपं आहे, थोडासाच फक्त फरक आहे, लक्षात ठेवा. चौथा भाग अधिक 2 इंच, लक्षात ठेवत जा. आता ह्या बाजूला लाईन ओढून घेते सरळ लाईनीमध्ये. हे पहा, जर 35 मध्ये असेल तर हे पहा, ही लाईन ओढून घेऊ शकता, ते लक्षात ठेवा. हे पहा, ही लाईन आपण थोडंसं पुढे मार्किंग करून घेतलं का, ही लाईन अशी ओढून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, ही लाईन ओढून घ्या मग सरळमध्ये. आता इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. मध्य करा, म्हणजे निम्म करायचं, लक्षात ठेवा. निम्म करायचं. इथे बरोबर निम्म झालं पाहिजे ह्याचं. इथं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे मुंड्याचा आकार, समोरच्या मुंड्याचा आकार म्हणजे आपली पुढची बाजू, लक्षात ठेवा. 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1.25 इंचावरती
1ला 2 लाईनी कमी. हे पहा इथं 1/2 इंच आहे, बघू शकता. लक्षात ठेवत जा, 1/2 इंच इथं मार्किंग करून घेते. तुम्हाला ह्यामध्ये घोळ चुन्या वगैरे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, ते लक्षात ठेवा. हे झालं. आता मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इकडच्या बाजूने असं मार्किंग करा. नंतर अशी लाईन ओढून घ्या, त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं. आकार देऊन सर्वात आधी असं मार्किंग करून घ्यायचं, नंतर त्याच्यावरती असा आकार देऊन घ्यायचं. एकदम असं सोपं आहे, नक्की जमेल. आता हे झालं बरोबर. इथे कोणाला प्रॉब्लेम येतो बघा, मग त्यांनी काय करायचं, हे पहा इथून असाच आकार द्यायचा, इकडच्या बाजूला घ्यायचं. ज्या पद्धतीने आपण पाठीच्या बाजूला मग असे दाखवलं का, तीच पद्धत वापरायची. हे पहा थोडंसं अर्धा इंचाने खाली येऊ शकता. हे पहा इकडच्या बाजूला थोडंसं पुढे मार्किंग केलं असेल तर इथपर्यंत येऊन द्यायचं. मग हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. ही पद्धत नक्की वापरा. आणि इकडच्या बाजूला कोणाकोणाला पुढच्या बाजूला प्रॉब्लेम येतो, मग त्यांनी काय करायचं, हे पहा इथून घ्या थोडंसं बाहेरून अर्धा इंचपेक्षा कमी. हे पहा मग इथून असा आकार द्यायचा इकडच्या बाजूला, ते सुद्धा समजून सांगते. हे पहा मग इकडून हे रेषेला कमी करून घ्यायचं, असं थोडंसं अर्धा इंचपेक्षा कमी. 2 लाईनी घ्या पुढच्या बाजूला, इथून आतून 2 लाईनी घ्यायच्या, इथं मार्किंग करून घ्यायचं. इथून मग इथूनच आकार द्यायचा. मग हे पहा इथं जर प्रॉब्लेम येत असेल तर इथून द्या, आणि इथं प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावरून मग असं मार्किंग करून घ्यायचं. इथून घ्यायचं, वरच्या बाजूला असं कमी करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने देऊ शकता. सोपं आहे, नक्की जमेल. आता समोरचा गळा असं ठेवून घ्या. ब्लाऊज आहे तेवढं टाकायचा, कधीही बदल करत जाऊ नका किंवा वाढवून घ्यायचं नाहीये. आहे तेवढं टाकत जा. शोल्डर तिथेच उतरलं जातं. तुम्हाला वाटेल की आहे तेवढा आणि त्यावरून अर्धा इंच वाढून घ्या वरच्या बाजूला, तसं करू नका. सर्वात आधी काय करा, साधा ब्लाऊज पीस आणायचा. एक 30 रुपयाचा आणला तरी सुद्धा चालेल. अस्तरचा ब्लाऊज घेतला तरी सुद्धा चालेल. शिलाईसाठी अस्तरचा कपडा वापरू शकता. त्याच्यावरती एक शिलाई करून बघायचा. नंतर चांगले ब्लाऊज तुम्ही कटिंग करून शिलाई करा. ते लक्षात ठेवा. डबल तुमचं ह्यामध्ये प्रॅक्टिस होऊन जाणार आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे पहा आता इथे काय करा, एक अशी लाईन ओढून घ्या किंवा पट्टीचा वापर करू शकता. हे पहा गळा मोजण्याची सोपी पद्धत समजून सांगते. आणि अंगावरती माप घेतलेलं असेल तर आहे तेवढाच गळा टाकायचा, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. जर तुम्ही 5.5 असतो, कोणाचा 5.25 सुद्धा असतो, कोणाचा 6 इंच सुद्धा असतो, शक्यतो ह्या मापामध्ये 5 किंवा 5.5 असतो, ते लक्षात ठेवा. लयतले 5.25 असेल, जास्त नसतो डीपमध्ये. हे आपलं शोल्डर फक्त ठेवताना व्यवस्थित ठेवून घ्या. आता गळा मोजून घ्या. हे पहा शोल्डर असा टेप पकडा तिथे, आणि एका लाईनीमध्ये बघायचं आपले किती आहे. माझं इथं भरते 5.5 इंच. तुमचं बघा किती भरते. कोणाचं 5.25 भरेल, कोणाचं 5 इंच भरेल, कोणाचं 5.25 सुद्धा भरू शकतं. आणि जेवढं अंगावर मोजलेलं आहे ना तेवढं घ्या. आहे तेवढा गळा तयार टाकायचा, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. आता माझं इथं भरलं 5.5, आहे तेवढंच टाकणार माप 5.5 इंच. हे पहा इथे माप आहे, फक्त लक्षात ठेवा. जेवढं भरलेलं आहे तेवढंच टाका. हे पहा इथे गळा रुंदी 2.5 इंच. 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते गळा रुंदीचं. असं मार्किंग करून घ्यायचं. ह्या बाजूला सुद्धा हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. आता गळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला, इथे कटोरीचा आकार. आलं लक्षात. आता इथून हे पहा इथून 1 इंच घ्या. 1 इंच हे पहा लक्षात ठेवा. इकडच्या बाजूने घेते, समजून सांगते. 1 इंच हे पहा 1 इंच हे अंतर भरलं पाहिजे. 1 इंच लक्षात ठेवा. ते आपण सर्व साईजमध्येच घेतो 1 इंच. आता इथून मग काय करायचं, असा गळ्याचा आकार थोडासा असं इथून वरून घ्यायचं. हे पहा इकडच्या बाजूला द्यायचा. जर तुमचा इथे जर गोल गळ्याचा आकार नाही आला तर मी तुम्हाला शिलाई करताना नक्की सांगेल समजून. हे पहा आता हे झालं बरोबर. फक्त शक्यतो द्यायचा प्रयत्न करायचा, नक्की जमेल. नाहीतर काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. नाही जमलं तर हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं, परत त्याच्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं. एकदम सोपं आहे, नक्की जमेल तुम्हाला. आता इथे आपल्याला कटोरी तयार बघायची आपली किती आहे. जिथे आपली तयार आहे तिथे एक मार्किंग करून घ्या. इथं आपण जोडत आलेलं आहे, बघू शकता. इथपर्यंत आपली तयार आहे. लक्षात ठेवा, इथे असं एक मार्किंग करून घ्यायचं. सोपं आहे. असा टेप पकडायचा आणि इकडच्या बाजूला पकडायचा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. 5.5 इंच माझी इथे राईट तयार आहे. 5.5 हे पहा परफेक्ट आहे. 34 आणि 35 साईजमध्ये 5.5 लागते. लक्षात ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवा 5.5 इंच. किंवा जेवढं भरतंय ना, बघू शकता इथे तुमचं किती भरतंय तेवढंच घ्यायचं आहे, त्यामध्ये बदल करू नका. मग हे पहा माझं इथे भरते 5.5. आता इथे काय करायचं आपल्याला,
आता हे आपल्याला पकडायचं. आपण हे 1.5 इंच घेतलं का ते पकडायचं आपल्याला इथे. ते आपण खास कटोरीसाठीच घेतलेलं असतं, थोडासा आकार येतो त्यासाठी. आता इथे जेवढी भरलेली आहे ना तेवढी 5.5 इंच परफेक्ट माप आहे. 5.5 इंच सुद्धा तुम्ही ठेवू शकता ह्यामध्ये. मग इथून 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं ह्या बाजूला. हे पहा, लक्षात घ्या, असं मार्किंग करून घ्यायचं. 5.5 इंच जिथं आपलं भरलं तिथं तेवढं. आता त्यामध्ये प्लस 2 इंच घ्यायचं आहे जास्त. टक्ससाठी लागतं, शिलाईसाठी सुद्धा लागतं 2 इंच. हे पहा, लगेच 2 इंच पुढच्या बाजूला. तयार कटोरी अधिक 2 इंच. लक्षात ठेवत जा ही पद्धत. इथं मार्किंग करून घे. थोडंसं मोठं करते हे. आता इथपर्यंत व्यवस्थित असं समजून सांगितलं. आता ही बाजू फिटिंगची बाजू असते आपली ही. आता तिथे काय करायचं, मापाचं ब्लाऊज घ्या, समजायला सोपं पडेल. किंवा किती तयार क्रॉसपट्टी ठेवायची आहे ही पद्धत तुमच्या नक्की लक्षात येईल. हे पहा, ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू आहे ब्लाऊजची. हे पहा, असं पकडा इथे. आता इथे बाही जोडलेली आहे, बघू शकता इथे. इथे आपली क्रॉसपट्टी सुद्धा जोडलेली आहे. असं मार्किंग करा तिथे एक खडूने. इथे एक मार्किंग करून ठेवा आणि इथे एक मार्किंग करून ठेवा. हे झालं आपलं परफेक्ट तयार झालं. आता इथे मी तुम्हाला थोडंसं मार्किंग करून दाखवलं होतं. त्याच्या सहित तुम्हाला इथे पकडायचं असेल तर पकडू सुद्धा शकता. आणि वरच्या बाजूला मार्किंग केलेलं असेल तर त्याच्या सहित तुम्हाला इथून पकडायचं आहे. लक्षात ठेवा. दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा इथे मी तुम्हाला समजून सांगते. आता हे पहा, जर वरचं मार्किंग पकडलं असेल तर वरच्या बाजूला ठेवा आणि जर खालचं मार्किंग पकडायचं असेल तर खालच्या बाजूला ठेवायचं. आलं लक्षात? ही पद्धत लक्षात ठेवा आता फक्त. आता इथे काय करायचं आहे, हे आपलं तयार झालं. लक्षात ठेवा, इथून इथपर्यंत आपलं हे अंतर तयार झालं. मग आता इथं काय करायचं तुम्हाला, हे पहा, असं पकडा. वरचं पकडलं असेल तर वरच्या बाजूला. मग इथं एक मार्किंग करून घ्या आणि इथे एक मार्किंग करून घ्या. इथं असं हे पहा. आणि खालच्या बाजूला थोडंसं पकडलं असेल तर हे पहा, खाली घ्या. मग थोडंसं तुमचं मार्किंग थोडंसं इथे खाली येईल. लक्षात ठेवा. आलं लक्षात? ही पद्धत लक्षात ठेवा फक्त. कारण की थोडंसं आपण इथे जर तुम्हाला घोळ वगैरे चुन्या येत असतील तर मग थोडासा खालून आकार दिलेला आहे. लक्षात आलं? नसेल प्रॉब्लेम तर वरचा आकार तुम्ही ठेवू शकता. त्या पद्धतीनुसार तुम्ही इथे हे मार्किंग, तयारचं मार्किंग झालं ते इथं असं ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्हाला. इथे वरच्या बाजूला असेल तर वरच्या बाजूला, खाली घेतलं असेल तर खालच्या बाजूला. लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला शिलाईसाठी किती लागतं, 1 इंच. लगेच 1 इंच मार्किंग करून घ्या इथे खालच्या बाजूला. हे पहा इथं, हे पहा, लक्षात घ्या. इथं लगेच 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. इथलं खालच्या बाजूचं घेतलं असेल तर हे पहा, इथून मग 1 इंच घ्यायचं. आणि वरच्या बाजूचं घेतलं असेल तर वरच्या बाजूला इथं मार्किंग केलेलं आहे, तिथून मग 1 इंच घ्यायचं. हे पहा, इथे येईल मग तुमचं. वरच्याचं 1 इंच इथे येईल, खालच्याचं 1 इंच इथे येईल. लक्षात ठेवा. थोडंसं मोठं करते. हे पहा, ते मी तुम्हाला समजून सांगितलं. हे आलं लक्षात? 1 इंच वाढवून घ्यायचं. हे तयार बघायचं तुमचं किती आहे. इथून इथपर्यंत आपलं तयार, तेच मार्किंग ठेवून तुम्हाला इथे करायचं आहे. लक्षात ठेवा. इथे मी तुम्हाला दोन्ही सुद्धा समजून सांगितलेलं आहे. ती पद्धत तुम्ही नक्की वापरू शकता. आता इथे हे 1 इंच वाढवले. आपल्याला शिलाईसाठी कुठं लागतं, हे पहा, इथं अर्धा इंच लागतं बाही जोडण्याच्या खाली मुंड्यामध्ये. हे पहा, हा मुंडा अशा पद्धतीने जोडत येतो, तिथे आपल्याला अर्धा इंच लागतंच. इथे जर खाली मार्किंग केलं असेल ना, मग तुमचं खाली येईल थोडंसं इथे. लक्षात घ्या. आणि इथं वरच्या बाजूचं पकडलं असेल तर इथे येईल. आलं लक्षात? हे दोन्ही सुद्धा समजून सांगितलं. आणि दुसरं अर्धा इंच कुठं लागतं, आपण 1 इंच घेतलेलं आहे ना वाढून. हे पहा, इथं क्रॉसपट्टीमध्ये लागतं आपल्याला अर्धा इंच. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं आहे आपलं जेवढं भरलेलं आहे तयार. ही पद्धत फक्त लक्षात ठेवा. तयार अधिक 1 इंच. शिलाईसाठी कुठं लागणार, इथं अर्धा इंच लागणार आणि इथं अर्धा इंच लागणार. हे मधलं जेवढं अंतर तुमचं राहील ना तेवढं आपलं परफेक्ट अंतर राहतं. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता हे झालं बरोबर. आता इथं काय करायचं आहे, हे पहा, अशी हे अंतर किती भरलंय ते बघा. आता हे वरच्याचं पण बघते मी, वरच्या बाजूचं घ्यायचं आता मला इथे. हे पहा, ते अंतर माझं इथं भरलंय 1.5 इंच. मग मी काय करणार, तयार इथं मार्किंग करून घेतलं. तयार कटोरी अधिक आपण इथं 2 इंच घेतलं होतं. हे 2 इंच, हे पहा, हे 2 इंच आपण घेतलं होतं का नाही, इथं 2 लिहून ठेवते वाटलंच तर. हे पहा, तयार कटोरी अधिक 2 इंच. इथे मी 2 लिहून ठेवलं. आता हे माझं वरच्या बाजूत 1.5 इंच, म्हणजे वरच्या लाईनीचं माझं जेवढं भरलं 1.5 इंच ब्लाऊजवरती मार्किंग केलेलंच आहे. मग इथं मी हे 1.5 इंच मोजून घेते. हे पहा, इथून इथे 1.5 इंच. मग इथे सुद्धा मी 1.5 इंचच घेणार आहे. हे पहा, इथे मी 1.5 इंच. लक्षात ठेवा. आणि जर थोडंसं डीपमध्ये हे घेतलं असेल मग थोडंसं आणखीन तुमचं ह्या लाईनीवरती येईल. इथे लाईन येईल मग तुमची ही. हे पहा, मग सरळ 30 लाईन अशी ओढून घ्यायची आहे. सोप्पा आहे एकदम, नक्की जमेल तुम्हाला. हे पहा, अशा पद्धतीने करू शकता. मग फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपलं तयार किती आहे
त्यामध्ये 1 इंच वाढवून त्याच्यावरती बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची इथपर्यंत. आपण हे तयार ठेवली कटोरी, अधिक 2 इंच वाढवून घेतलं, त्याच्यावरती बरोबर 2 इंचाच्या इथं मार्किंग करून घ्यायचं. तयार अधिक 2 इंच इथपर्यंत मोजून घ्यायचं, त्याच्यावरती अशी लाईन ओढून घ्यायची आहे. ते लक्षात ठेवा. आता इथे फक्त आता इथे काय करायचं आहे, तात्पुरतं दाखवलं होतं फक्त तयार कटोरी आपली किती आहे ते आपण इथं मार्किंग केलं. आता ते आपल्याला पकडायचं नाही. हे 2 इंच आपण पुढच्या बाजूला घेतलं का ही लाईन अशी ओढून घेतली, असा टेप पकडा. हे पा असं पकडा इथे. हे पा समजून सांगते, त्याचा मध्य करून घ्या. हे पा इथं लक्षात ठेवा. हे पा असं पकडा इथपर्यंत. हे 2 इंचची आपण अशी लाईन ओढून घेतली का तिथं असं पकडा. हे पा आणि मध्य करून घ्या. टक्स मार्किंग, कटोरीचा टक्स मार्किंग आपलं परफेक्ट त्याच्यावरती येणार आहे. त्यासाठी या दोन्हीचा मध्य करून घ्यायचा इथे. लक्षात ठेवा. मोठं करते मी थोडंसं. आता इथे काय करायचं आहे, आपण इथून अशी लाईन ओढून घ्या. हे पा आणि हे घेतलं असेल तर इथून लाईन ओढून घ्या. सोपं आहे, दोन्ही सुद्धा समजून सांगते. हे पा अशी लाईन ओढून घ्या. हे पा हे फक्त लक्षात ठेवा, कुठून कसं घेतलं नक्की जमेल तुम्हाला. आता इथलं माप समजून सांगते मी तुम्हाला. हे पा मार्किंग करून घेते सर्वात आधी. जिथे आपली क्रॉसपट्टी तयार आहे ना तिथं असं मार्किंग करून घ्या आणि मोजून सुद्धा दाखवते ते अंतर किती भरते आपलं. हे पा असा टेप पकडायचा. 4 इंच भरते राईट माझं. हे पा 4 इंच भरते राईट. शिलाईसाठी 1 इंच वाढवून घ्यावं लागतं. इथे अर्धा इंच लागतं, इथे अर्धा इंच लागतं. लक्षात ठेवा. गळ्यामध्ये आपण अर्धा इंच पकडलेलंच आहे ना, त्यासाठी इथे सुद्धा मग अर्धा इंच आपल्याला लागणार ना. इथे सुद्धा अर्धा इंच लागणार क्रॉसपट्टी जोडण्यामध्ये. त्यासाठी हे अंतर तयार अधिक 1 इंच हे लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे मी तुम्हाला मोजून दाखवलं. 4 इंच आपल्याला इथे परफेक्ट तयार लागणार आहे. लक्षात ठेवा 4 इंच. किंवा तुमचं मोजून घ्या. मापाचं ब्लाऊज असेल तर आपल्याला किती तयार लागते. कोणाचं इथे थोडंसं छोटं असतं, कोणाचं मोठं असतं. किंवा तुम्ही इथे 4 इंच सुद्धा पकडू शकता नसेल मापाचं ब्लाऊज तर. हे पा परफेक्ट बसेल. किंवा मापाचं ब्लाऊज घ्या, असं पकडा. समजून सांगते. हे पा हा गळा आहे कटोरीचा आपला. आलं लक्षात. थोडंसं इथे क्रॉसमध्ये असतं. हे पा असं पकडा क्रॉसमध्ये. मग हे पा इथपर्यंत जिथे आपली क्रॉसपट्टी तयार आहे ना असं क्रॉसमध्ये पकडा. गळ्याच्या खाली बरोबर हे पा असा ब्लाऊज पकडायचा आणि इथपर्यंत लगेच मार्किंग करून घ्यायचं. हे पा क्रॉसमध्ये पकडा, कारण की तो आपला थोडासा आकार क्रॉसमध्ये असतो. जिथे आपली क्रॉसपट्टी तयार आहे बघू शकता, इथे माझी तयार आहे. लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे पा ब्लाऊज कसा पकडलेला आहे तसं बघा. हे पा ते अंतर बरोबर आपलं परफेक्ट तयार असतं. लक्षात ठेवा. इथे एक मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात. आता 1 इंच वाढून घ्यायचं शिलाईसाठी लागणार. मगाशी सुद्धा समजून सांगितलं. हे पा 1 इंच लगेच खालच्या बाजूला वाढून घ्यायचं. हे पा असं. लक्षात आलं. आता हे अंतर 4 इंच राईट भरलं. मगाशी सुद्धा समजून सांगितलं. इथे सुद्धा बरोबर किती भरलं आपलं 4 इंचच भरलेलं आहे. 1 इंच वाढून घ्यायला विसरू नका. तयार अधिक 1 इंच लक्षात ठेवा. ह्यातला अर्धा इंच इथं लागतं आणि ह्यातला अर्धा इंच क्रॉसपट्टीमध्ये लागतं आपल्याला. त्यासाठी तयार अधिक 1 इंच लक्षात ठेवा. सोपी पद्धत आहे. ब्लाऊज ठेवा, मार्किंग करून घ्या. गळ्याच्या खाली बरोबर असा ठेवायचा, मार्किंग करून घ्यायचं, 1 इंच वाढून घ्यायचं लगेच खालच्या बाजूला. नक्की जमेल. आता इथे काय करायचं. हे पा इथून इथपर्यंत आपण हे जास्तीचं वाढून घेतलं का तिथपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची. आपल्याला हे शिलाईच्या सहित घेतलेलं आहे ते आता इथं लाईन ओढून घ्यायची. हे पा अशी खालीपर्यंत इथपर्यंत जास्तीचं घेतलं तिथपर्यंत. आता इकडच्या बाजूला हे पा ही लाईन इथं अशी ओढून घ्या. हे पा सोपं आहे. हे पा इथून अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. हे पा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे. परफेक्ट आपला गोल सुद्धा आला पाहिजे. त्यासाठी सोपी पद्धत एकदम. हे टेपचं टोक, हे टोक इथे पकडायचं. हे पा गळा आहे आपला, त्याच्या खाली बरोबर असं पकडायचं. इथे सुद्धा हे पकडायचं, फक्त हलू द्यायचं नाही. हे पा इथं असं अंगठ्याने पकडा. हे पा बरोबर. हे पा इथे पकडायचा, ते लक्षात ठेवा. हे टोक गळ्याच्या खाली आणि हा टेपचं हे पा हे असं पकडून धरायचं. हे पा आणि फक्त टेप असा फिरवून घ्यायचा. हे पा इथे मुंड्याच्या बरोबर समोर आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं. हे पा इथे. सोपं सांगितलं. परत एकदा समजून सांगते. टेपचं टोक असं पकडायचं. इथे सुद्धा हा टेप असा पकडून धरायचा. हे पा फक्त इथं हलू द्यायचं नाही. हे पा असं पकडायचं. फक्त हे टोक इकडच्या बाजूला मुंड्याच्या बरोबर समोर असा फिरवून घ्यायचा आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात. आता कटोरीला आकार देताना काय करायचं. हे पा हे आपण इथून 1 इंच घेतलेलं आहे त्यासाठीच घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवा. इथून हे पा बघू शकता. हे पा असा आकार द्या. इथपर्यंत घ्यायचं. आपण हे 2 इंचाचं मार्किंग आहे तिथं 2 सुद्धा लिहिलेलं आहे. तिथपर्यंत आकार देऊन घ्यायचा. नंतर परत हे पा अशा पद्धतीने
आकार देऊन घ्या. बघू शकता कटोरीचा आकार सुद्धा बघू व्यवस्थित आलेला आहे आणि गोल आकारच येतो. लक्षात ठेवा ही पद्धत. आता हे अंतर आपलं परफेक्ट तयार अंतर असतं. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच नंतर वाढून घेणार आहोत आपण कापडावरती. 2 इंच भरते माझं. हे अंतर असतं इथलं. इथून 2 इंच राईट भरतं. हे पा हे अंतर असतं ते. म्हणजे हे आपलं शिलाईचं साईड परफेक्ट झालं. म्हणजे हे सुद्धा आपलं आता परफेक्ट झालं. आता इथे हे पा अर्धा इंच आपण जास्त सुद्धा आपण कमी पकडत नाही. आलं लक्षात. हे पा इथे सुद्धा अर्धा इंच लागतं एवढं. इथे सुद्धा अर्धा इंच लागतं. त्यासाठी मग घेतानाच मग वाढवून घ्यायचं थोडंसं. ते लक्षात ठेवायचं. इथे हे झालं तयार 2 इंच आपलं. मग इथे नंतर वाढून घेऊया आपण ह्या बाजूला. नंतर कापडावरती इथं अर्धा इंच इथं अर्धा इंच आणि असा गोल आकार द्यावा लागतो. इकडच्या बाजूला सुद्धा नंतर समजून सांगते. वाटलंच तर एक फोटो काढून ठेवा. म्हणजे मापे कुठून कशा पद्धतीने आपण घेतली नक्की लक्षात येईल तुम्हाला मापे टाकताना. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा इथून सुरुवात करा. मुंड्याचा आकार फक्त लक्षात ठेवा तुम्हाला कोणता द्यायचा आहे. आतून कट केलं तरी चालेल. जर प्रॉब्लेम तिथे येत असेल तुम्हाला तर ती पद्धत वापरा. आता इथे सुद्धा प्रॉब्लेम येत असेल तर खालच्या बाजूने कट करून घ्या. एक ब्लाऊज त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. हे पहा आता पुढच्या बाजूला थोडंसं माप टाकलं असेल 35 साईजचं तर 35 साईजवाल्याने ते कट करून घ्या. आता इथे माझी 34 साईज असल्यामुळे मी आतल्या बाजूचं कट करून घेते. लक्षात ठेवा. हे पहा इथपर्यंत घेतलं मी हे कट करून. आता ही बाजू मापे लक्षात आले ना बाकी सर्व तुमच्या नक्की लक्षात येईल. हे पहा इथून कट करून घेतलं. आता गळा आपला कटोरीचा हा गळा. हे पहा इकडच्या बाजूला आणि कसं कट करायचं आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. हे पहा इथून हे इथपर्यंत इथे परफेक्ट अर्धा इंचच घ्या क्रॉसपट्टी जोडताना आणि गळ्यामध्ये सुद्धा परफेक्ट आपला अर्धा इंच झालं पाहिजे. त्यासाठी आपण शोल्डरमध्ये सुद्धा शोल्डर अधिक 1 इंच घेतलेला आहे. लक्षात ठेवा. तेव्हा तुमची ही पट्टी सुद्धा परफेक्ट तयार होईल. इथे सुद्धा आपण वाढून घेतलं तयार अधिक 1 इंच हे लक्षात ठेवत जा. आणि जास्त असं कमी सुद्धा शिलाईमध्ये पकडत जाऊ नका. बऱ्याच वेळा सिल्की ब्लाऊज पीस असतात पटकन निघून जातो. त्यासाठी शिलाईमध्ये पकडतानाच अर्धा इंच पकडायचं. आता इथून सुद्धा कोणतं घेतलेलं आहे थोडंसं खाली घेतलं असेल तर हे कट करा. वरती असेल तर हे वरचं कट करा. मी वरचं कट करते. हे पहा बरोबर झालं. हे पहा अशा पद्धत. आता कटोरी कट करून घ्या इथून. आणि असं ना पेपर कटिंग करून ठेवा. इथपर्यंत कट करून घेतलं. आता इथे काय करायचं हे टोक बऱ्याच वेळा कमी जास्त असं थोडंसं ह्याच्यावरती ठेवून द्यायचं. हे पा लक्षात घ्या. हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि असं प्लेनमध्ये करून घ्यायचं. सोपं आहे. असं पकडा आणि जेवढं थोडंसं जास्त आहे असं बघा एकसारखं करून घ्यायचं. हे पा इथे हे पा एक सारखं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. कमी जास्त होऊ देऊ नका इथे. हे पा अशा पद्धतीने झालं. आता बरोबर इथे व्यवस्थित आपलं कटिंग करून झालेलं आहे. लक्षात ठेवा. आता बऱ्याच वेळा काय होतं जोडताना ही बाजू कापडावरती कमी पडते बघा. नंतर आपण कापडावरती थोडंसं हीच बाजू फक्त वाढवायची अर्धा इंच. म्हणजे काय होतं जोडताना व्यवस्थित जोडलं जातं. नाहीतर काय होतं इथं जर जोडून आलं तुमचं इथून समजून सांगते इथं जर वरच्या बाजूला जोडून झालं मग काय होतं कमी पडतं. क्रॉसपट्टी मग वरच्या बाजूला सरकली जाते. ब्लाऊजची उंची सुद्धा आपली कमी होते. त्यासाठी काय करायचं नेहमी लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये अर्धा इंच इथं वाढवूनच घ्यावं लागतं कापडावरती. जरी शिल्लक राहिलं तरी इथे आपण कट करून सुद्धा टाकू शकतो. सरळ लाईनीमध्ये मग नंतर कट करून घ्या. आणि जर तुम्हाला जोडायला कमी पडलं तर किती प्रॉब्लेम येईल. परत वरच्या बाजूला इथं जोडलं गेलं क्रॉसपट्टी कमी होईल. ब्लाऊजची उंची सुद्धा कमी होते. ते लक्षात ठेवत जा. आता इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते. गळा मी आहे तेवढंच का टाकायला सांगते. हे पा जवळून दाखवते जरा मी तुम्हाला इथे. आता हे आपलं शोल्डर शिलाई होऊन अर्धा इंचाने खाली येतं. इथं अर्धा इंच मार्किंग करून घेते मी. आणि इथे सुद्धा आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जातं. इथे एक मार्किंग करून ठेवते. इथे एक मार्किंग केलं. इथे एक मार्किंग केलं. आता मापाच ब्लाऊज घेते. आता लक्षात घ्या. हे पा इथं आपली कटोरी तयार आहे. मी शिलाईच्या वेळेस सुद्धा समजून सांगत असते की नाही तुम्हाला. हे मी गळा त्यासाठी आहे तेवढा टाकावा लागतो. हे पा इथे सुद्धा बघू शकता शोल्डर आपलं तयार आहे ना. हे पा
हा गळासुद्धा आपला कटोरीचा तयार आहे आणि हे आपलं शोल्डरसुद्धा तयार आहे. आता हे मधलं अंतर खूप महत्त्वाचं असतं, तिथेच आपलं शोल्डर उतरलं जातं. त्यासाठी काय करायचं आहे, गळा आहे तेवढं टाकत जा. आता इथे सुद्धा बरोबर आपलं अर्धा इंच जाणार शिलाईमध्ये, जास्त आपण कमी पकडतच नाहीये. हे पहा अशा पद्धतीने जातं इकडच्या बाजूला. शोल्डरमध्ये तर आपल्याला अर्धा इंच पकडावंच लागतं, कारण की ब्लाऊजची उंची अधिक आपण 1 इंच घेतोच पाठीच्या बाजूला त्यासाठी. आता हे मधलं अंतर बघूया आपण, आपलं बरोबर आहे का असं ठेवून घ्या. हे पहा बघू शकता, हे पहा इथे हे पकडते, इथे बघू शकता परफेक्ट आपलं इथे आलेलं आहे. हे पहा इथं सुद्धा एक मार्किंग करून घेतलं आणि इथे सुद्धा मी तयार शोल्डरला सुद्धा एक मार्किंग करून घेतलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. हे पहा बघू शकता जवळून दाखवलं. हे पहा त्यासाठी नेहमी गळा काय करायचं आहे तेवढं टाकायचं, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. तुमचं सुद्धा नक्की बरोबर येणार आहे. आणि बऱ्याच ताईंनी मला सांगितलेलं सुद्धा आहे, आम्हाला सुद्धा ब्लाऊज एकदम असे परफेक्ट बसलेलं आहेत. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. एक गळा फक्त जेवढा आपला तयार आहे त्या पद्धतीने एक ब्लाऊज तुम्ही कटिंग करा, शिलाई करा, नक्की तुम्हाला जमेल. आणि तुम्हाला शोल्डर कधी त्यामध्ये उतरलं जाणार नाही. आता क्रॉस पट्टी कशी कट करायची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. आता ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू आणि ही समोरच्या बाजूची आपली फिटिंगची बाजू, आले लक्षात? असं ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, हे तर खूप महत्त्वाचं आहे, इथेच आपली फिटिंग कमी जास्त होते बघा. हे पहा असं ठेवा. हे दोन्ही सुद्धा एकसारखं आलं पाहिजे. जर इथे खाली घेतला असेल तर तुम्हाला कटिंग करून तिथे येईल तुमचं बरोबर, ते लक्षात ठेवा. हे पहा बरोबर पकडा, इथे दोन्ही सुद्धा एकसारखं आलं पाहिजे, कमी जास्त अजिबात होऊ द्यायचं नाही. इथे सुद्धा आपलं व्यवस्थित आलं पाहिजे. असं ठेवून घेते. इथे जिथं आलंय तिथं असं मार्किंग करून घ्या लगेच पटकन, कारण की इथे आपल्याला परफेक्ट क्रॉसपट्टी काढायची आहे. त्यासाठी इथे मी समजून सांगते, आपली परफेक्ट फिटिंग सुद्धा झाली पाहिजे ब्लाऊजची. त्यासाठी क्रॉसपट्टी खूप महत्त्वाची असते, ते लक्षात ठेवा. हे पहा असं ठेवायचं बरोबर, कमी जास्त होऊ देऊ नका, लक्षात ठेवा. इथे वाटलं तर एक मोठं मार्किंग करून ठेवा, जिथे आपलं हे अंतर तयार आहे, म्हणजे हे अंतर इथं किती तयार आहे लगेच मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करून झालं, आता हे अंतर मोजून घ्या किती आहे. हे पहा असं मोजून घ्या. माझं इथं भरते 2.25 इंच, 2.25 इंच भरते. तुमचं 2.5 भरेल, 2 इंच सुद्धा भरेल, आहे तेवढंच घ्यायचं आहे, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. किती भरलंय तेवढं लगेच मोजा तुमचं हे अंतर. त्यासाठी मी तुम्हाला ब्लाऊजवरून दाखवत असते बऱ्याच वेळा, गळा कसा मोजायचा, मुंडा कसा मोजायचा, म्हणजे तिथं तुमचं चुकणार नाही कुठेच, ते लक्षात ठेवत जा. त्यासाठी मी तुम्हाला फिटिंगची बाजू दाखवली ठेवून. आता हे अंतर मार्किंग करून घेतलं आणि मोजून घ्या लगेच. माझं इथं भरते 2.25 इंच, तुमचं बघा किती भरते, तेच माप घ्यायचं आपल्याला. 2.25 इंच माझं इथं भरलेलं आहे, लक्षात ठेवा. तुमचं किती भरलेलं आहे ते बघा लगेच. आता इथे मी दुसरा पेपर घेते. हे पहा अशा पद्धतीने पाठीची बाजू आहे अशी ठेवून घेतली. परफेक्ट घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला ती जोडायला सुद्धा पुरली पाहिजे. हे पहा थोडंसं असं घडीचं मार्किंग करून घेते. वाटलं तर ना काय कराय, अशी लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल, जास्त अजिबात होऊ देऊ नका, तेव्हा तुम्हाला परफेक्ट घडी क्रॉसपट्टीची जोडायला पुरणार आहे. हे झालं बरोबर. हे पहा पाठीची बाजू मी बाजूला ठेवते. घडीचं मार्किंग आपलं इथं झालेलं आहे. आता माझं किती अंतर भरलं होतं, 2.25 इंच भरलं होतं. हे पहा 2.25 इंच. सर्वात आधी मी काय करते, हे पहा एक लाईन अशी ओढून घेते. खालच्या बाजूला थोडंसं आपल्याला अर्धा इंचाने वाढून घ्यायचं आहे. हे पहा अशी लाईन ओढून घेते इथपर्यंत, म्हणजे कडेपर्यंत. हे पहा कडेपर्यंत मी अशी लाईन ओढून घेतली. आता इथं माझं किती भरलं होतं मोजून दाखवलं. किंवा आता इथे काय करा, सोपं सांगते मी तुम्हाला. हे पहा अशी आपण लाईन ओढून घेतली कडेपर्यंत. आता इथे काय करा, हे पहा जेवढं भरलं ह्याच्यावरती असं मार्किंग करून घ्या. हे पहा की आपण लाईन ओढून घेतली का, त्याच्यावरती जेवढं आपलं हे अंतर भरलेलं आहे ना, असं ठेवा इथे पेपर. सोपं आहे आता हे तुम्हाला. आणि मार्किंग करून घ्यायचं इथे, आलं लक्षात? आता हे पहा हे किती भरलं होतं आपलं 2.25. तुमचं बघा किती भरले, 2.5 पावणे 3 किती सुद्धा भरू द्यात. मग हे अंतर जेवढं भरलेलं आहे ना तेवढं इथं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा हे अंतर लक्षात ठेवा, तुमचं किती भरले ते बघा, तेच घ्यायचं आहे माप, लक्षात ठेवा. हे पहा ह्या बाजूला सुद्धा तेवढंच, ह्या बाजूला सुद्धा तेवढंच, इथपर्यंत तेवढंच घ्यायचं आहे. जेवढं भरलेलं आहे तेवढं इथपर्यंत. वाटलंच तर ना काय करा, अशी लाईन ओढून घ्या. जेवढं भरलेलं आहे ना तेवढं सरळ लाईन ओढून घ्यायची कडेपासून. हे पहा इथपर्यंत. आपली हुक आणि लूक पट्टीची बाजू थोडीशी उंच असते बघा, वरच्या बाजूला थोडासा आपला आकार गेलेला असतो. मग तिथं काय करायचं, हे तर झालं आपलं बरोबर, इथं आलं लक्षात. इथे मग अर्धा इंचाने वाढून घ्या, फक्त अर्धा इंच, लक्षात ठेवा. इथे मग वरच्या बाजूला अर्धा इंच वाढून घ्यायचं. हे पहा इथं मार्किंग लगेच करून घ्यायचं. आता हे झालं बरोबर. इथून 2.5 इंचचं एक मार्किंग करून घ्या. इथून 2.5 इंच नाही घेतलं तरी सुद्धा चालतं आकार देण्यासाठी. हे पहा मग काय करायचं, इथून हे पहा फक्त असं मिळवायचं इकडच्या बाजूला. हे पहा अशा इकडच्या बाजूला कमी करून घ्यायचं, सोपं आहे. हे पहा इथून अर्धा इंच, इथून हे आपलं तयार झालं. अशीच आपण लाईन ओढून घेतली.
आलं लक्षात. मग इथून इथून अर्धा इंच घेतलं वरच्या बाजूला, असाच आकार द्यायचा, इकडच्या बाजूला कमी करून घ्यायचं. नक्की जमेल. आता हे झालं बरोबर. आता इथे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्या आणि क्रॉसपट्टीची परफेक्ट घडी कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते. फक्त हे शिलाईसाठी लागणार. अर्धा इंच वाढवून घ्या. हे पहा, फक्त अर्धा इंच घ्यायचं आहे, जास्त नाही. अर्धा इंच, अर्धा इंच, इथे सुद्धा अर्धा इंच. हे पहा, अशी लाईन ओढून घ्या. आपण वाढवून घेतलं ना त्याच्यावरती अशी लाईन ओढून घ्या. हे पहा, लाईन ओढून झाली. ते आपल्याला कुठं लागणार आहे माहिती का? इथं शिलाईसाठी लागणार आहे हे अर्धा इंच. लक्षात ठेवा. इथे सुद्धा मी तुम्हाला थोडं समजून, हे पहा इथं लागेल. हे अर्धा इंच वाढवून घेतलं ना ते इथं अर्धा इंच लागणार आपल्याला. इथे आपली शिलाई नसणार आहे खालच्या बाजूला. हे पहा, बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने असणार आहे आपली क्रॉसपट्टी. फक्त अर्धा इंच कुठं लागेल? इथं अर्धा इंच लागेल तुम्हाला शिलाईसाठी. लक्षात ठेवा आता ही पद्धत. आणि अशी क्रॉसपट्टी काढून ठेवा. आता हे आपण कट करून घेऊया. हे पहा, इथून कट करायला सुरुवात करा. घडी कशी टाकली, अंतर किती मोजून घेतलं, वाढून किती घेतलं, ही पद्धत वापरा. तुमची फिटिंग अजिबात कमी जास्त कधी होणार नाही, ते लक्षात ठेवा. मापे फक्त व्यवस्थित टाका. नवीनला सुद्धा सहज जमणार ही पद्धत आहे. पटकन जमेल आणि पटकन लक्षात येणारी पद्धत आहे. लक्षात ठेवा. आता हे वरच्या बाजूचं हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घेतलं होतं ना आपण अर्धा इंच वाढून, ते कट करून घ्यायचं. बघू शकता. ही झाली आपली परफेक्ट क्रॉसपट्टीची घडी. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा आणि कट करून घ्यायची आहे. व्यवस्थित कटिंग करून झालं. आता इथे आपल्याला बाही, बऱ्याच वेळा काय होतं बाही जोडायलाच पुरत नाही. परफेक्ट बाहीची घडी आपण इथे काढून घेऊया. आता इथे शोल्डर अर्धा इंचाने कमी करा. अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं. अर्धा इंच मोजून घ्या. अर्धा इंच, कारण की आपण इथे शोल्डरमध्ये अर्धा इंच पकडत असतो. अर्धा इंच शोल्डर का कमी करून घ्यायचं? कारण की समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो. अर्धा इंच आपलं बरोबर कमी होतं. आलं लक्षात. आणि नंतर आपण इथून बाही जोडायला सुरुवात करतो मध्यापासून, आणि अशा पद्धतीने आपण इथे बाही जोडत असतो. आलं लक्षात. आता इथे काय करायचं, त्यासाठी अर्धा इंच कमी करून घ्यायला विसरू नका. मग इथं असं मार्किंग करून ठेवायचं. आता बाही कशा पद्धतीने जोडतो? टेप पकडायचा. इथे अर्धा इंचाच्या खाली जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तिथे असं पकडायचं आणि असा आकार इथे आपला गोल आलेला आहे, म्हणजे मुंड्याचा आकार. लक्षात घ्या. मग असं तुम्ही जर हे कट केलं असेल तर तिथपर्यंत पकडा. आले लक्षात. हे पहा, असं पकडा. परफेक्ट बाहीची घडी आपल्याला इथे जोडायला सुद्धा पुरली पाहिजे. हे पहा, असं पकडायचं आणि असं मोजून घ्यायचं. तुमचं आता इथे किती सुद्धा भरू द्यात. हे पहा, माझं इथं भरतंय 1.25 इंच. परत एकदा मोजून दाखवते लक्षात येण्यासाठी. हे पहा, असं पकडायचं आणि असं मोजून घ्यायचं आहे. हे पहा, राईट 1.25 इंच भरत आहे. जेवढं भरते तेवढंच घ्यायचं आहे, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. आता इथे मी काय करते, दुसरा पेपर घेते बाही कटिंग करण्यासाठी. हे पहा, डबल पेपर घेतलेला आहे. अशी घडी करून घेते. हे पहा, आपली बंद बाजू झाली पाहिजे. बंद बाजू माझ्या बाजूला घेते. हे पहा, आता इथे काय करायचं, आपलं सर्वात आधी घडी मोजून बघितली. इथून मोजून घेतलं. तुमचं बघा किती भरलंय. माझं इथं भरलं होतं 9.25 इंच. मग मी काय करणार आहे तेवढंच घेणार, 9.25 इंच. त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. हे पहा, 9.25 इंचावरती मार्किंग करून घेते. तुमचं बघा किती भरलंय. 8.5 भरलं असेल तर 8.5 घ्या. तेवढंच घ्यायचं आहे माप. त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. जेवढं भरलेलं आहे मोजून तेवढंच तुम्हाला इथे माप टाकायचं आहे. लक्षात ठेवा. फक्त अर्धा इंच कमी करून घ्यायला विसरू नका. आता अशी लाईन ओढून घेते. परफेक्ट घडी झाली आता ही आपली. ही बंद बाजू. लक्षात ठेवा. तर जिथे आपली बाहीची उंची तयार आहे लक्षात ठेवा, इथे एक मार्किंग करून ठेवा आणि इथून मोजून घ्या. 5 भरतंय माझं, 5. त्यामध्ये 1 इंच वाढून मी 6 वरती मार्किंग करून घेते. इथे अर्धा इंच लागेल, इथे अर्धा इंच लागेल. आलं लक्षात. तयार उंची अधिक 1 इंच. लक्षात ठेवा ही पद्धत. आता इथे मी काय करते, हे पहा, एक लाईन ओढून घेते सर्वात आधी. थोडंसं क्रॉसमध्ये सुद्धा असू शकतं. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा. नाही लक्षात आलं तर काय करा, हे पहा, तयार उंची बाहीची. आलं लक्षात. 1 इंच वाढून घ्यायचं वरच्या बाजूला. हे पहा, इथे अस्तरच्या बाहीमध्ये यातला अर्धा बाही जोडण्यामध्ये आणि यातला अर्धा आपल्याला अस्तर जोडण्यामध्ये लागतं. लक्षात ठेवा. आता ही झाली परफेक्ट आपली बाहीची उंची. इथं असं मार्किंग करून घ्यायचं. मग लक्षात आलं. आता ही आपली बंद बाजू. बंद बाजूने आतल्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. सर्व साईजमध्ये लागतं 1 इंच, 1 इंच. आता इथून वरून येणारं माप
बाहीच्या उंचीनुसार 2.5 इंच 2.5 इंच घ्यायचं. ओपन बाजू राहणार आपली ही 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथून आतमध्ये इथे मी 2.5 इंच घेतलं, लक्षात ठेवा. इथून आतमध्ये 2 इंच. ते 2 इंच कशासाठी? बऱ्याच वेळा काय होतं, आपला मुंडा पुढे मागे होतो, त्यासाठी हे 2 इंच असतं. फिटिंग मार्जिन आपण 2 इंच पकडतो, त्यासाठी हे सुद्धा 2 इंच. लक्षात ठेवा. 2 इंच इथं मार्किंग करून घेते. 2 इंच घेतलं इथपर्यंत. हे आलं लक्षात. आता दंडघेर मोजून घ्या. मापाचा ब्लाऊज व्यवस्थित घ्या, फक्त मापाचा लक्षात घ्या तेवढं फक्त. हे पहा, पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या, मोजून घ्या व्यवस्थित. हे पहा 5.5 इंच आहे, 5.5 इंच ठेवते. हे पहा असं मोजून घ्या, 5.5 इंच. पहिली शिलाईची टिप इथं मार्किंग करा. हे पहा असं ठेवा. ही पण बंद बाजू आहे आणि ही पण बंद बाजू, असं ठेवा. हे पहा तेवढंच येत आहे, लगेच मार्किंग करून घ्यायचं. आता फिटिंगच्या बाजूला 2 इंच लगेच वाढून घ्या. थोडंसं आतमध्ये गेलेलं आहे बॉक्स फिटिंगमध्ये, थोडंसं जातच आपलं. मग ह्या बाजूला 2 इंच आपल्याला वाढवावंच लागतं शिलाईसाठी, बरोबर भरते तेवढंच. मग दंडघेर अधिक 2 इंच, पुढच्या बाजूला लगेच 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. हे झालं बरोबर. आता इथून अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा इथून इथपर्यंत हे 2 इंच घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. दंडघेर अधिक 2 इंच, कोणतीही साईज असू द्यात 2 इंच घ्यावंच लागतं. आता इथे आपल्याला परफेक्ट बाहीचा आकार द्यायचा आहे. पहा इथून सुरुवात करायची ते इथपर्यंत एकदम असा हलक्या हाताने द्यायचा आहे. पहा सुरुवातीला काय करा, नाही जमत तर हे पहा असं मार्किंग करून घे. थोडंसं उंच घ्यायचं इथून. हे पहा थोडंसं खाली, इथून थोडासा घसरगुंडीसारखा थोडक्यात. हे पहा असं यायचं. हा आकार आहे ना आपला पाठीच्या मुंड्याला जोडला जातो. थोडासा आपला हा उंच असतो त्यासाठी. हे पहा जमत असेल ना डायरेक्ट सुद्धा देऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करू शकता. आता हा आकार थोडासा खोलगट असतो. हे पहा इथून असतो हा आपला ना पुढच्या मुंड्याला जोडला जातो. हे पहा वरच्या बाजूला मग असं कमी करून घ्यायचं. हे पहा असं सर्वात आधी मार्किंग करा, नंतर असा आकार ह्याच्यावरती देऊन घ्यायचा आहे. हे पहा झालं परफेक्ट. हे पहा इथून बरोबर आहे का परत एकदा बघायचं. हे पहा बरोबर आहे का असं बघून घ्यायचं. परत हा आकार आपला बरोबर आहे का इकडच्या बाजूला घ्यायचं, असं कमी कमी करून. आता आपला खोलगट आकार पुढच्या बाजूला जोडला जातो, म्हणजे पुढच्या मुंड्याला. हे असं मार्किंग करून ठेवायचं. बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम येतो, कोणता आकार कोणत्या बाजूला जोडला जातो हे आपल्या लक्षात राहत नाही, त्यासाठी एकाच बाजूला असं मार्किंग करून ठेवायचं. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं. हे पहा इथून कट करते, इथून मी कट करते इथपर्यंत. आता ह्या बाजूला बऱ्याच वेळा आपलं चुकतं कटिंग करताना. हे पहा इथून घ्यायचं. हे पहा वरचा आकार सर्वात आधी, हे दोन्ही सुद्धा पकडून कट करा सर्वात आधी. हे पहा उंच आकार इथपर्यंत आलो. आता मध्यावरती मार्किंग करून ठेवायचं, बाही जोडताना लक्षात राहतं त्यासाठी. आता मी ह्यातली एक बाजू बाजूला घेते, लक्षात ठेवा. उंच बाजू बाजूला घ्यायची आणि ही आपली खोलगट बाजू, लक्षात ठेवा. आता खोलगट बाजू हे पहा हे 2 इंच आपण मार्किंग केलं का त्याच्या पुढे घ्यायचं. हे पहा इथून कट करून घ्या, म्हणजे काय होतं मुंडा इथं आपला पुढे मागे कधीही होत नाही, ते लक्षात ठेवा. त्यासाठी 2 इंचाच्या पुढून घ्यायचं. त्यासाठी आपण आतमध्ये 2 इंच शिलाई मार्जिन असतं ना आपलं 2 इंच, म्हणून आतमध्ये 2 इंच हे लक्षात ठेवा. इथपर्यंत इथे आपलं परफेक्ट बाहीचं कटिंग झालेलं आहे, बघू शकता. आणि असं ना मार्किंग करून ठेवा इथे, म्हणजे कोणती बाजू कोणत्या बाजूला जोडली जाते ते नक्की लक्षात येणार तुमच्या. आता अस्तर घेतलेला आहे. हे पहा बंद बाजू करून घ्यायची अशा पद्धतीने. बंद बाजू माझ्या बाजूला आहे, लक्षात ठेवा. पाठीची बाजू घ्या आहे अशी ठेवून घ्या. आता दुसरी सुद्धा बाजू, हे पहा ही बाजू घ्यायची, ह्या बाजूला ठेवून घ्यायची. बघू शकता थोडंसं जागा ठेवा. इथं अर्धा इंच घ्यायचं, इथं अर्धा इंच, आणि बरोबर आहे का ते बघा. बऱ्याच वेळा कपडा सुद्धा कमी जास्त असतो. आता हे झालं, इथे व्यवस्थित ठेवून दाखवलं. आता ही बाजू इकडची बाजू कटोरी अर्धा इंचाने इथे वाढून घ्यायची आहे, जोडायला सुद्धा परफेक्ट पुरली पाहिजे. इथं ठेवून घ्या. हे पहा अर्धा इंच सोडून द्यायचं, मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल, ठेवताना असं ठेवा, लक्षात घेत जा. बाही ब्लाऊज पीस थोडासा इकडच्या बाजूला घेते. हे पहा तिथं बसती का बघा, थोडंसं कमी पडते. इकडच्या बाजूला बसती का बघायचं, कुठं बसतंय ना तिथं बघायचं. हे पहा ही बाजू बरोबर आहे, ह्या बाजूला इथं बसते. हे पहा लक्षात घ्या, इथं बसते. आता बसतंय का असं बघायचं, बरोबर बसतंय. हे पहा ही बाजू पण इथं बसती. हे पहा आलं लक्षात.
हे पहा ही बाजू पण इथं बसती आणि आपली बाही सुद्धा इथं बरोबर बसती. हे पहा इकडच्या बाजूने सुद्धा असं बघायचं, ठेवून आपलं कुठं बसतं तिथं बघायचं. आणि जर तुमचं इथं नसेल बसत तर मग काय करायचं, तुम्ही ह्या बाजूला ठेवून बघा आपलं इथं बसतंय का, थोडंसं कमी पडतंय, नंतर सुद्धा आपण कपडा जोडून घेऊ शकतो फिटिंगच्या बाजूला. हे लक्षात ठेवत जा. पण कुठं बसतंय ना तिथं सर्वात आधी बघायचं कटिंगच्या आधी. हे असं ठेवून बघू शकता. आता हे झालं बरोबर. आता आपली क्रॉसपट्टी कुठं बसती ती बघा, कारण की आपल्याला अजून हुक आणि लूप पट्ट्या सुद्धा काढावे लागतात. इथं बसते. हे पहा आस्तरची तुम्ही एक एक काढली तरी सुद्धा चालेल, पण ब्लाऊज पिसाच्या कापडाची घडी करून नंतर काढून घ्यायची, ते लक्षात ठेवा. आता हे झालं बरोबर. आपला कपडा एवढा सुद्धा शिल्लक आहे. जर तुम्हाला कोण कोण काय करतं, पाठीच्या बाजूला पट्टी सुद्धा जोडतात आस्तरची, ती लावली तरी सुद्धा चालेल, वापरली तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. आणि हुक आणि लूप पट्टी. पाठीची बाजू सर्वात आधी आता ही बाजू आहे अशीच ठेवा. हे पहा जागा ठेवा फक्त ह्या बाजूला आणि ह्या बाजूला, आणि आहे अशीच मार्किंग करून घ्या सर्वात आधी. मी इथे आहे असंच मार्किंग केलेलं आहे, फक्त ही बाजू ठेवताना अशी सरळ झाली पाहिजे, क्रॉसमध्ये ठेवू नका, लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं आहे, मोजून घ्या. अर्धा इंच मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात ठेवा. शिलाईसाठी लागतं आपल्याला अर्धा इंच. ह्या बाजूला मोजून घ्या. हे आहे असंच ठेवा. इथे फक्त अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच, हे असं वाढवून घ्या फक्त थोडंसं. आता हे मी बाजूला ठेवते. इथं वाढवून घेतलं, इथं वाढवून घेतलं. आता आकार देताना काय करायचं, असा वरच्या बाजूने द्या ह्याच्यावरती. हे पहा असं आला पाहिजे. इकडच्या बाजूला कमी करून घ्यायचं इथपर्यंत. हे पहा इथपर्यंत असं कमी करून घ्यायचं. हे पहा, किंवा ह्या बाजूने द्या, इथून देऊन इकडच्या बाजूला कमी घ्यायचं. किंवा ह्या बाजूने देताना हे पहा इथून यायचं, इथपर्यंत घ्यायचं, नंतर कमी करून घ्यायचं. हे पहा इथून घ्यायचा आणि त्याच्यावरून घेऊन इकडच्या बाजूला कमी करून घ्यायचं. किंवा इकडून घेताना इकडून कमी करून इथून घ्यायचं, इकडच्या बाजूला कमी करून घ्यायचं. फक्त एवढंच माप आपल्याला इथे वाढवायचं, इकडे कुठेही वाढवायचं नाहीये. आता हे झालं बरोबर. आता इथे काय करायचं, हे पहा इथून घ्यायचं, हे पहा त्या आकारावरून घ्यायचं, वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. ते होतं बरोबर शिलाई झाल्याच्या नंतर. किंवा इथून घ्यायचं, हे पहा इथून कमी, त्याच्यावरूनच हे पहा मग इथपर्यंत यायचं ह्या आकारावरती, परत इकडच्या बाजूला असं कमी घ्यायचं. किंवा ह्या बाजूने घ्या, इथं यायचं, इकडच्या बाजूला असं कमी करून घ्यायचं. हे झालं व्यवस्थित कट करून बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे कटोरी ठेवताना सर्वात अर्धा इंच खालच्या बाजूला सोडून द्या, लक्षात ठेवा. मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल, मोजून घ्या लगेच. अर्धा इंच मोजून घ्या, फक्त अर्धा इंच, जास्त नाही. अर्धा इंच मोजून घ्या. हे पहा इथं मार्किंग करून घेते अर्धा इंचाचं. आता हे पहा ही कटोरी आहे अशीच ठेवा, अर्धा इंचाच्या वरती थोडीशी. हे पहा इकडे जागा पुरली पाहिजे, लक्षात ठेवा. हे पहा ठेवून घेतलं आहे असंच मार्किंग करून घ्या. आता इथे सर्वात आधी इथे मी आहे असंच मार्किंग करून घेतलं. आता बाजूला ठेवते. हे पहा बघू शकता. आता इथं आपण अर्धा इंच वाढवून घेतलं होतं. आता तेच अर्धा इंच हे पहा इथपर्यंत घेतलं होतं ना, हे अर्धा इंच आपण खालचं असं मार्किंग करून घ्या. इथे एकदम सोपं आहे. बरोबर आहे का ते सुद्धा बघा, इथलं सुद्धा बरोबर आहे का ते बघा. इथे सुद्धा गळ्याचा आकार हे पहा व्यवस्थित देऊन घ्या. नसेल आला तर हे पहा इकडे सुद्धा बाजू आकार आपला व्यवस्थित आहे का ते बघायचं. नसेल आला तर व्यवस्थित करून घ्यायचं. आता इथे हे इथपर्यंत आलं होतं आपलं. नंतर आपण हे अर्धा इंच इकडच्या बाजूला घ्या. सोपं आहे. आता हे कट करून घेऊ शकता. कट करून झालं. आता काय करायचं, हे पहा हे टोक ना परत ह्याच्यावरती पकडायचं. आपल्याला इथे जेवढं लागणार आहे फक्त ह्याच बाजूला लागणार आहे. हे पहा हे टोक इथे ठेवा अशा पद्धतीने.
आता हे जास्त आहे ना ते कट करून टाका. इथल्या बाजूचं हे पहा कपडा जास्त आहे ना, असं कट करून घ्या एका लाईनीमध्ये. हे पहा बघू शकता असं. आता इथे बघा, इथे काही लागणार नाही आपल्याला ह्या बाजूला. फक्त लागणार कुठे, ही बाजू जोडायला कमी पडली तर ह्या बाजूला. हे पहा इथं. त्यासाठी एवढं जेवढं पाहिजे ना तेवढं इथे बरोबर आपलं राहिलेलं आहे. आता बाही आणि क्रॉसपट्टी आहे अशी ठेवा. बघू शकता आहे अशी ठेवायची. मार्किंग करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. आता एवढा कपडा शिल्लक आहे. हुक आणि लूकपट्टी 2.5 इंच मार्किंग करून घ्या. आणि जेवढी उंचीची लागते ना तेवढे उंचीची इथे काढून घेऊ शकता. हे 2.5 इंच मार्किंग करून घेतलं. थोडीशी जास्त काढा. आपल्याला इथे कापडाची घडी सुद्धा करून घ्यावी लागते. त्यासाठी काढताना थोडीशी जास्त काढायची. शिल्लक राहिली तर आपण कट करून सुद्धा टाकू शकतो. हे पहा कपडा जवळ ठेवा. जोपर्यंत आपला ब्लाऊज पूर्ण तयार होत नाही तोपर्यंत जवळ ठेवायचा आहे. जरी शिल्लक राहिलं तरी. पाठीच्या बाजूला सुद्धा जर पट्टी तुम्हाला काढायची असेल तर ह्यामधली काढू शकता. 1.5 इंच मोजून घ्या. मग कोण कोण पाठीच्या बाजूला पट्टी लावतं बघा अस्तरच्या ब्लाऊजमध्ये सुद्धा. मग 1.5 इंच काढून घ्यायची. जेवढी लागते ना तेवढं बघा किती लागते तुम्हाला. पाठीची बाजू ठेवा अशी. हे पहा बरोबर पुरते. डबल कपडा आहे. हे पहा फक्त जोडून घ्यायचं मग इथे नंतर. आणि 1.5 इंचाची काढून घ्यायची मोजून. तेवढी बरोबर. हे पहा बरोबर पुरते. हे पहा अशा पद्धतीने ठेवून बघू शकता आणि कट करून घ्यायची. आता पाठीचा गळा कसा कट करायचा ठेवून, पेपर कटिंग ठेवून कसा कट करायचा. हे पहा असं ठेवा इथे. बघू शकता असं ठेवा. आणि 2.5 इंच आपण इथं गळा रुंदीचं मार्किंग केलेलं आहे. आणि इथे सुद्धा आपला बघा किती तयार गळा आहे. इथं आपण मार्किंग केलेलं आहे. लक्षात आलं. हे पहा याच्या बरोबर समोर करायचं. पेपर कटिंग असं केलेलं असेल सोप्पं आहे. बघू शकता. हे पहा समोर मार्किंग करायचं. गळा रुंदी आपण किती घेतली 2.5 इंच. आलं लक्षात. लगेच समोर मार्किंग करायचं त्याच्या. मग इथं काय करायचं. हे पहा एकाच्या बाजूला सुद्धा गळा रुंदी आपण 2.5 इंच ठेवायची किंवा तुम्हाला किती ठेवायचे 2.5 इंच. त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. आपण इथे 2.5 इंच ठेवली. लक्षात आलं. हे पहा 2.5 इंच मार्किंग करून घेतलं. आता इथे अशी लाईन ओढून घ्यायची. 1 इंच घ्यायचं. इथून आपण 1 इंच घेतलं होतं. इथून सुद्धा 1 इंच घेतलं. आलं लक्षात. मग इथून सुद्धा 1 इंच घ्यायचं. गळ्याचा आकार असा देऊन घ्यायचा आहे. सोपं आहे. आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. व्यवस्थित आहे का ते बघायचं आणि कट करून घ्यायचं. सावकाशमध्ये कट करून घ्या. व्यवस्थित आकार आपला इथे आला पाहिजे त्यासाठी. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्या गळ्याच्या बाजूची पट्टी सुद्धा तुम्ही हुक आणि लूक पट्टीसाठी सुद्धा वापरू शकता. हे पहा हे मी तुम्हाला कट करून दाखवते. बऱ्याच वेळा गळा थोडासा डीपमध्ये असतो. मग ही पट्टी तुम्ही हुक आणि लूक पट्टीसाठी सुद्धा वापरू शकता. गळ्याच्या बाजूची पट्टी लक्षात ठेवा. आता टक्स मार्किंग केलेलं हे पहा असं ठेवा. इथं मार्किंग करून घ्या. इथे घ्या. इथे घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता उंचीला इथं ठेवलेलं आहे ना. हे पहा असं पकडायचं आणि इथं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने त्रिकोण तयार झाला पाहिजे आपल्या इथे. मग इकडच्या बाजूला सोपं आहे. आपल्या गळ्याचा आकार सुद्धा बघूया आपण व्यवस्थित आहे का. बघू शकता. हे पहा गळ्याचा आकार आले लक्षात. ही पद्धत वापरा. हे असंच राहू देत मार्किंग केलेलं. म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल पुढच्या वेळेस की आपण असं मार्किंग केलं होतं. ह्याच्यावरती मार्किंग करून नंतर तुम्ही कट करू शकता. ही बंद बाजू आहे. लक्षात ठेवा. ब्लाऊज पीस ठेवताना व्यवस्थित ठेवून घ्या. एकसारखं आहे का असं बघा. हे पहा असं पकडायचं आणि डिझाईन सुद्धा बघत जा कोणत्या बाजूला आहे. एकसारखंच आहे. हे आपलं बाहीला येणार आहे. आता सर्वात आधी बाही ठेवून बघूया आपण. हे पहा बरोबर बसते. हे पहा ठेवताना व्यवस्थित ठेवा. बघू शकता. हे पहा असं ठेवा. थोडंसं जास्त ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे पहा असं ठेवून घ्या आणि कट करून घ्यायचा.
पाठीची बाजू बंद बाजूला झाली पाहिजे. हे पहा, ही बंद बाजूलाच झाली पाहिजे आणि ठेवून कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. हे पहा, ह्या बाजूला घेते मी. कपडा व्यवस्थित आहे का ते बघा, कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा, अशी घडी करून घ्यायची आहे कापडाची. हे पहा, डबल आहे, लक्षात ठेवा. परत एकदा अशी घडी करून घ्यायची. हे पहा, हे डबल आहे, परत अशी घडी करून घ्यायची आहे. हे पहा, बघू शकता. आता इथे हे पहा, असं पकडा आणि आहे तेवढंच कट करून घ्यायचं आहे, त्यामध्ये वाढ घेऊ नका. हे पहा, असं ठेवा, इथे ठेवून कट करून घ्यायचं. पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या क्रॉसमध्ये काढा. हे पहा, असं बघा कुठे आपल्या क्रॉसमध्ये आहे. हे पहा, असं बघून घ्यायचं. अशा सरळ नाही काढायचे. हे पहा, हे झालं सरळ, हे झालं क्रॉसमध्ये. असं बघायचं. पट्टीचा वापर करा, क्रॉसमध्ये ठेवा अशी पट्टी. हे पहा, अशा पद्धतीने झालं पाहिजे आपल्या इथे. आणि मार्किंग करून घ्यायचं. इथे एक मार्किंग करून घ्या. हे पहा, इथे एक मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, ह्या सुद्धा बाजूला एक मार्किंग करून घेते. हे पहा, इथे एक मार्किंग करून घेते. जेवढं लागतं तेवढं आपल्याला इथे काढून घ्यायचे आहे. ते अशा पद्धतीने. इथे आपलं परफेक्ट पेपर कटिंग झालेलं आहे. ह्याचा सुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि माझा आजचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.